नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपार आयडी कार्ड बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। हे अपार आयडी कार्ड तुम्ही कशा पद्धतीने बनवू शकतात, कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचंय, कारण प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आता अपार आयडी कार्ड हे बनवणं अनिवार्य झालेलं आहे। तर तुम्ही ऑनलाईन घरी बसून अपार आयडी कार्डसाठी कशा पद्धतीने अर्ज करू शकतात याची ए टू झेड माहिती आणि त्याचबरोबर अपार आयडी कार्ड नेमका आहे तरी काय, याचा उपयोग कसा होतो याची संपूर्ण डिटेल्स आपण या आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। मित्रांनो, तोवर जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। असेच टेक्निकल माहिती आपल्या चॅनलवर नेहमी येत असते। मित्रांनो, तुम्हाला माहिती की केंद्र सरकारने अपार आयडी कार्ड हे लॉन्च केलं होतं। या आयडी कार्ड अंतर्गत तुमची जेवढी क्वालिफिकेशन हिस्ट्री असेल तर त्या या आयडी कार्डचं एक युनिक नंबर तुम्हाला असेल तर तो युनिक नंबर कुठेही टाकला की तुमची जी क्वालिफिकेशन हिस्ट्री असेल ती लगेच गव्हर्नमेंट किंवा तुम्ही ज्या सेक्टरमध्ये तुमचा जो डाटा यूज होणार आहे तिथं लगेच उपलब्ध होणार आहे। मित्रांनो, तर त्यासाठी केंद्र सरकारने अपार आयडी कार्ड हे बनवणं अनिवार्य केलेलं आहे। जेही विद्यार्थी एज्युकेशनल क्वालिफिकेशन करत असतील तर त्यांच्यासाठी अपार आयडी कार्ड हे बनवणं गरजेचं आहे। मित्रांनो, ऑटोमेटेड परमनंट अकाउंट अकॅडमिक रजिस्ट्री म्हणजेच अपार आयडी कार्ड नेमकं कशा पद्धतीने तुम्ही बनवू शकतात, चला तर पाहूया या व्हिडिओमधून। मित्रांनो, डिजिटल इंडिया अंतर्गत केंद्र सरकारने डिजी लॉकर तयार केले आहे, जेथे प्रत्येक भारतीय नागरिक आपली महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवू शकतो। या माध्यमातून कागदपत्रांच्या डिजिटल वापराला प्रोत्साहन मिळत आहे। मित्रांनो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत अपार हा उपक्रम सुरू करण्यात आला होता, ज्यामुळे देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला 12 अंकी ओळखपत्र क्रमांक म्हणजे अपार आयडी मिळणार आहे। एक देश एक विद्यार्थी ओळख या संकल्पनेतून हा उपक्रम पुढे आणण्याचं काम केंद्र सरकारने केलं आहे। आता अपार आयडी म्हणजे काय, तर अपाराचा अर्थ आहे ऑटोमेटेड परमनंट अकाउंट रजिस्ट्री। हा क्रमांक विद्यार्थ्यांना शैक्षणिक ओळख करून देतो, त्याची कागदपत्रे डिजी लॉकरमधून सुरक्षित ठेवत असतं। मित्रांनो, तुमचं जेवढी एज्युकेशन क्वालिफिकेशन हिस्ट्री असेल, तुम्ही जेवढी कोर्स केले असतील तर आता तुमची ती जी संपूर्ण जी क्वालिफिकेशन हिस्ट्री असेल तर ती आता एका डिजी लॉकरच्या साहाय्याने अपार आयडी एक तुमचा आयडी बनेल आणि त्याच्यामध्ये ती समाविष्टी करण्यात येणार आहे। मित्रांनो, म्हणजे तुम्ही कुठेही जरी अपार आयडी क्रमांक दिला तर तुमची जेवढी क्वालिफिकेशन हिस्ट्री ती पूर्ण तिथं दिसून येणार आहे। हा मोठा केंद्र सरकारचा या योजनेमागचा महत्त्वाचा उद्देश आहे। मित्रांनो, आता याचा नेमका उपयोग कशा पद्धतीने होणार आहे, तर शैक्षणिक बदल, स्कूल ट्रान्सफर किंवा नोकरीसाठी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अपार आयडी सहज उपलब्ध होईल। विद्यार्थ्यांची प्रगती आणि शिक्षणाचा इतिहास डिजी लॉकरवर जतन केला जाईल, त्यामुळे पुनरावृत्तीची गरज नाही। मित्रांनो, तर अशा पद्धतीने अपार आयडीचा उपयोग होणार आहे। तुम्ही कुठेही नोकरीसाठी गेलाल किंवा तुम्हाला जरी कुठला कोर्स करायचा असेल तर तुम्ही इझिली अपार आयडी क्रमांक त्यांना दिला तर तुमचं जे एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल ते सगळी त्यांचं हिस्ट्री तिथं दिसून येणार आहे। मित्रांनो, म्हणजे जे फ्रॉड वगैरे असतात, फेक डिग्री वगैरे बनवतात, तर अशांना कुठेतरी आळा आता बसणार आहे। मित्रांनो, चला तर बघा मित्रांनो, मी आता माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलो आहे। तुम्हाला प्रथम तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जाऊन डिजी लॉकर हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचे। जरी तुमच्याकडे डिजी लॉकर हे ॲप ऑलरेडी इन्स्टॉल असेल तर तुम्हाला डायरेक्ट ओपन करायचं आहे। मी आता डिजी लॉकर हे ॲप इन्स्टॉल करून घेतोय। बघा, माझं ॲप हे इन्स्टॉल झालेलं आहे। डिजी लॉकर हे आता मी ओपन केलेलं आहे आणि इथं तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायची। लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर लेट्स गो या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती एक सर्च बार दिसेल। मित्रांनो, सर्च बारवर गेल्यानंतर तुम्हाला अपार आयडी असं सर्च करायचं आहे। तुम्हाला कॅपिटलमध्ये सर्च करायचं आहे APPAR अपार आयडी सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अपार ABC आय कार्ड दिल्ली असं शो होईल, तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता तुमचं डिजी लॉकरचं जे अकाउंट असेल ते साइन इन करायचं आहे। नसेल तुमच्याकडे अकाउंट तर तुम्ही क्रिएट करून घ्यायचं आहे। मित्रांनो, क्रिएट करण्यासाठी सोप्या पद्धतीने अकाउंट क्रिएट तुम्ही करू शकतात। यासाठी तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे, तुमचं डेट ऑफ बर्थ टाकायची, तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि सेट
6 डिजिट सिक्युरिटी पिन तुम्हाला सेट करायचा आहे। जसं आपला ATMचा पिन असतो किंवा UPIचा पिन असतो तसा हा 6 अंकी पिन असेल। सगळी माहिती फिलअप केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP जाईल, तो OTP इथं टाकायचा आहे मित्रांनो। OTP सबमिट केल्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करा। नेक्स्ट या आता तुम्हाला इथं OTP टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या आधार कार्डशी जो तुमचा नंबर लिंक आहे मोबाईल नंबर त्याच्यावर एक OTP येईल, तो OTP इथं टाकायचा आहे मित्रांनो। तो OTP इथं टाकल्यानंतर सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। बघा सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एक पॉपअप शो होईल, ते म्हणजे आधार ऑलरेडी रजिस्टर विथ डिजिटल लॉकर, यू कॅन ॲक्सेस युअर अकाउंट युझिंग युअर क्रेडेन्शियल। तर आता मला साइन इन करायचं आहे मित्रांनो। माझं डिजी लॉकरचं अकाउंट हे बनलेलं आहे। साइन इन करण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबरचा यूज करायचा आहे किंवा आधार कार्ड नंबरचा तुम्ही यूज करू शकता। त्यानंतर तुम्ही जो 6 अंकी डिजी पिन सेट केला होता तो पिन इथं तुम्हाला टाकायचा आहे मित्रांनो। तो पिन टाकल्यानंतर तुम्हाला इथं साइन इन या बटनावर क्लिक करायचं आहे। तुमचं अकाउंट हे सक्सेसफुली साइन इन होऊन जाईल। आता बघा मित्रांनो माझं अकाउंट हे साइन इन झालेलं आहे आणि त्या प्रकारेच तुम्हाला आता सर्च बारमध्ये जे अपार नाव असेल ते नाव तुम्हाला सर्च करायचं आहे कॅपिटलमध्ये APPAR। ते सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर खाली ते जे नाव शो होत होतं ते नाव शो होईल मित्रांनो। बघा मित्रांनो इथं मी APPAR असं नाव टाकतोय सर्च बारमध्ये। तर इथं मला सर्च करायचं आहे APPAR अपार नाव टाकल्यानंतर तुम्हाला खाली शो होईल दिल्ली ABC ID कार्ड। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं आता ॲडमिशन इयर म्हणजे ज्या कोर्स तुम्हाला इथं ॲड करायचा आहे, जो तुम्ही कोर्स आता रनिंग केला असेल तो कोर्स तुम्हाला ॲडमिशन इयर इथं टाकायचं आहे। ॲडमिशन इयर टाकल्यानंतर तुम्हाला आयडेंटिटी टाईपमध्ये तुम्हाला रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, इनोमेंट नंबर, न्यू ॲडमिशन असे भरपूर ऑप्शन दिसतील। तर जे डॉक्युमेंट तुमच्याकडे उपलब्ध असेल तर त्या डॉक्युमेंटचा आयडेंटिटी नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे। त्यानंतर तुमची युनिव्हर्सिटी किंवा बोर्ड हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर इथं युनिव्हर्सिटी मी आता सिलेक्ट करून घेतो मित्रांनो। युनिव्हर्सिटी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आता रोल नंबर टाकायचा आहे। तुमचा जो रोल नंबर असेल तो रोल नंबर इथं टाकायचा आहे मित्रांनो। रोल नंबर टाकल्यानंतर गेट डॉक्युमेंट या ऑप्शनवर क्लिक करा। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता तुमची जी अपार ID कार्ड म्हणजे ABC ID कार्ड आहे ती बनून जाईल मित्रांनो। अपार ID कार्ड फेच करताना तुमच्यासमोर तुमचे जे मार्कशीट वगैरे असतील सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं शो होऊन जातील मित्रांनो। हे बघा सक्सेसफुली मी आता अपार ID कार्डसाठी अप्लाय केलेलं आहे आणि खाली तुम्ही बघू शकतात स्क्रॉल करून खाली आल्यानंतर तुम्हाला इथं तुमची अपार ID ही बनलेली असेल मित्रांनो। बघा तर अशा पद्धतीने स्क्रॉल करून मी बघा खाली येतोय। बघा आता ही अपार ID तुमची आता बनलेली आहे, जी की अशा पद्धतीने अपार ID तुमचं असेल मित्रांनो। याचं तुम्ही स्क्रीनशॉट करू शकतात किंवा याला तुम्ही शेअर करून डाउनलोडही करू शकतात किंवा प्रिंटही करू शकता मित्रांनो। सो अशा पद्धतीने तुम्ही इझिली घरी बसून तुमचं अपार ID कार्ड जे ते बनवू शकतात। व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो आणि अशाच अपार ID कार्ड बनवण्यासाठी तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी किंवा नॉलेजसाठी आपलं पेज किंवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। भेटूया पुढच्या व्हिडिओवर, तोवर जय हिंद जय महाराष्ट्र।